भारत के सभी राज्यों की खबर SNS न्यूज चैनल पर, खबर जो आपको रखे सब। नमस्कार, मैं सीमा हरडे, खबर SNS टीवी से। आज मैं भंडारा के जिला परिषद कार्यालय के सामने, जहां पर आप देख सकते हैं कि आंगनवाड़ी कर्मचारी बैठे हैं। तो इनका आंदोलन किस विषय में है, क्या मांगे हैं इनकी, जानते हैं। जी, आपका नाम? माझे नाव सौ सविता सदाशिव लुटे, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक, मी जिल्हाध्यक्ष आहे। तर आजचा हा मोर्चा आहे जे आमच्या स्थानिक प्रश्न आहेत, ते स्थानिक प्रश्नावर आम्ही घेऊन हा मोर्चामध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत। आणि जे परिवर्तन निधी मे 2023ला आलेली होती, परंतु काही कारणास्तव या बाबूच्या चुकीमुळे किंवा यांच्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे ती वापस गेलेली आहे आणि अजूनपर्यंत काही तालुक्यामध्ये ती मिळालेली नाही आहे। आणि मागच्या 27/9/2023ला आमचा जिल्हा परिषद मोर्चा झालेला होता आणि त्या मोर्चामध्ये जी चर्चा झाली होती, त्या चर्चाचे निवारण काय झालं ते सुद्धा आम्ही जॉब विचारण्याकरता ह्या जिल्हा परिषद आम्ही आज मोर्चा काढलेला आहोत। जैसा कि आपने अभी स्टेटमेंट दिया है कि कुछ अधिकारियों की वजह से, गलत डिसीजन की वजह से ये मोर्चा निकाला गया है, तो इनकी मांगे क्या है? यांची मागे आमची जो निधी आहे, परिवर्तन निधी, ते आमच्या महिलांना मिळावं। 11,000 आहे, 11,500 रुपये ती परिवर्तन निधी आहे। त्याच्यामध्ये प्रोत्साहन भत्ता आहे, CBचा कार्यक्रम घेतो आम्ही, त्याचे पैसे मिळतात ते आहे। आणि रिचार्ज आहे, मोबाईलवर जे आम्ही ऑनलाईन काम करतात आमच्या वर्कर, त्या मोबाईल ऑनलाईन काम करतात, पण आमच्या मोबाईलवर बायांना मोर्चाचा आपल्या रिचार्ज दिले जात नाही। स्वतःच्या मोबाईलवर आमच्या महिला काम करतात, स्वतःच्या पैशाने आमच्या महिला काम करतात, परंतु जिल्हा परिषद अजूनपर्यंत आमची निधी पाठवली नाही, रिचार्जचे पैसे पाठवले नाही। ते प्रश्न घेऊन त्या प्रश्नाचे आमचे काय झाले हा जॉब विचारण्याकरता आज या जिल्हा परिषद आम्ही मोर्चा काढलेला आहे। आणि पुन्हा एक शासनाला चेतावणी म्हणून आमचा 4 डिसेंबरला बेमुदत संप आहे, राज्यव्यापी बेमुदत संप आहे। आणि त्याची माग म्हणजे आम्हाला दरमहा पेन्शन मिळावी, आम्हाला किमान वेतन करावे, शासकीय दर्जा द्यावा आणि आमच्या मानधनात भरपूर वाढ करावी, हे अनेक प्रश्न घेऊन आम्ही या ठिकाणी 4 तारखेला राज्यव्यापी बेमुदत संप या जिल्हा परिषद समोरच बसणार आहोत। जैसे कि कहा गया है कि ये आंगनवाड़ी शिक्षिका भी है और प्यून भी है, चपरासी भी है। तो जैसे कि कहा गया है कि ऑनलाइन यहाँ पे जो ऐप दिया गया है मोबाइल का, स्मार्ट मोबाइल का भी ये आ गया, युग आ गया, लेकिन जहाँ पे टुटपुंजा मानधन मिलता है उतने से ये अपना घर का खर्चा चलाए या मोबाइल ले या रिचार्ज डलवाए। सरकार तो हर सुविधा लागू करती है, लेकिन वो आम जनता तक क्या पहुँचती है? क्या सही मायने में सरकार इस बारे में गंभीरता से ले रही है? कोई भी विभाग के कर्मचारी हो, अपना हक, अपनी मांग के लिए, अधिकार के लिए इनको आंदोलन करना ही करना है। जैसे ही चुनाव का समय आता है, इनको आम जनता याद आती है, लेकिन आम जनता की सवाल ये प्रश्न होते हैं वो जगह पे रहती है। जी, आपका नाम? मैं सौ गौतमी मानिक मंडपे, जिला उपाध्यक्ष। यहाँ पे जो पूरी महिलाएं बैठी है, तो यहाँ पे आंगनवाड़ी की सेविका और चपरासीन भी है? जी, सेविका, आंगनवाड़ी सेविका और मदतनीस, हम दोनों यहाँ मोर्चा लेके आए हैं। हमारे स्थानिक मागणीओ मराठी आमच्या स्थानिक मागण्यांकरता आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। आज 30 तारखेला आमच्या ज्या स्थानिक मागण्या, जो आमचा निधी आलेला आहे ऑफिसला, तो आमचा निधी 1 वर्षापासून येऊन पडलेला आहे, परत गेलेला आहे, पण तो आमच्यापर्यंत अजून मिळालेला नाही आहे। तर त्याच्यासाठी आम्ही या दाद विचारायला या ठिकाणी जमलेलो आहोत। अजून आमचा मोबाईलचा प्रश्न आहे, आम्हाला मोबाईलवर सक्ती केल्या जाते, आम्हाला मोबाईल देत नाही, दिलेला मोबाईल आमचा खराब झालेला आहे। आम्ही टॅब, चांगल्या प्रतीचा टॅब या ठिकाणी आम्ही ऑनलाईन काम करण्याकरता मागत आहोत। ही आमची हक्काची मागणी आहेत आणि अनेक मागण्यांना घेऊन या ठिकाणी आमचा आज या ठिकाणी मोर्चा आहे स्थानिक पातळीवर। आणि 4 तारखेला बेमुदत संप, राज्यव्यापी बेमुदत संपामध्ये आम्ही पूर्ण महाराष्ट्रातल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस एकजुटीने जमा होणार आहोत, लढणार आहोत। तो बेमुदत संप चालणार आहे। तो कधीपर्यंत चालते तो संप म्हणजे आमच्या मानधनात वाढ करा, किमान वेतन करा आणि आम्हाला पेन्शन द्या, ह्या मुद्द्याला धरून आमचा 4 तारखेपासून बेमुदत संप आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण अंगणवाडी सेविका आणि मदतनीस करणार आहोत। आणि त्या संपाला आम्ही गंभीरपणे न जुमानता कुठल्याही कारणाला बळी न पडता या ठिकाणी आम्ही जोमाने उपस्थित राहणार आहोत। जेव्हापर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत, तेव्हापर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही, असं आम्ही या शासनाला एक
शासनाला सांगू इच्छितो आणि सर्व या ठिकाणी महिला आम्ही एकत्रित एकजुटीनं लढणार हे शासनाला आम्ही या माध्यमातून सांगू इच्छितो। तो यहाँ पे जो महिलाएं हैं सेविका बेटी है सभी भंडारा जिले की है। सभी भंडारा जिले की है। या 7 प्रकल्प है और 7 प्रकल्प बैठे हैं। मराठी में बात करूँ, हाँ मॅडम, आमचं खूप दिवसापासूनचं आंदोलन मोर्चे सर्व काही सुरू आहे, पण याच्याबद्दल काही शासनाला जाग येत नाही आणि आमच्याबद्दल काहीच गंभीरता घेत नाही। तर आम्ही असं आता सगळं करून सुद्धा त्रासून गेलेलो आहो। आता असं वाटते की आता कधी म्हणजे एकदा संपावर बसलं की कधी उठायचं नाही। जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही संपावरून संप मागे घेणार नाही अशी आम्ही सर्वांना सांगू इच्छितो आणि आमच्या महिलांनी सुद्धा याची गांभीर्य घ्यावी आणि संपाला साथ द्यावी। याच प्रसंगी मी एवढं सांगू इच्छिते। ऐसा क्यों होता है कि सरकार को जगाने के लिए आम जनता को अपने हक के लिए रोड पे आना ही पड़ता है। अपनी जो मांगे होती है, अपने अधिकार होते हैं, उसके लिए रोड पे आना ही पड़ता है, आंदोलन करना ही पड़ता है। काम बंद, बेमुदत, अनशन ऐसे आंदोलन करना ही पड़ता है। क्या सरकार जो जनता आपको चुन के देती है क्या वहाँ तक ही आपका काम है, उसके बाद क्या आपका काम खत्म हो जाता है? ये जो महिलाएं हैं अपने घर का काम काज करके, यहाँ पे मुद्दा ये भी उठता है अगर आंगनवाड़ी में कुछ खाने में प्रॉब्लम आ गई, दिक्कत आ गई, तो वैसे तो आप बड़े वादे करते हो, लेकिन जब आपके इनके हक की बात आती है तब आपके वादे कहाँ जाते हैं? चुनाव के समय तो बड़े बड़े वादे होते हैं, हम ये करेंगे वो करेंगे आम जनता के लिए, लेकिन ये क्या है? ये भी तो आम जनता है जो यहाँ पे बैठी है। न जाने कितने ही ऐसे दिन में ये आंदोलन करती है अपने हक के लिए, लेकिन इनके जो मांगे होती है वो पूरी नहीं होती। यहाँ पे हिवराज जी उके भी है, उनसे भी बात करते हैं। हाँ, एक मिनट सर, क्या लगता है सही मायने में आपको कि सरकार गंभीर है? सरकार बिल्कुल गंभीर नहीं है। हम तो ये कहते हैं कि ये सरकार ही अनुचित ढंग से सत्ता में बैठी हुई है। ये सरकार कामगार कर्मचारी विरोधी सरकार है, किसान विरोधी सरकार है, और जब तक ये किसान कामगार विरोधी सरकार सत्ता में रहेगी कामगार कर्मचारियों के हक और अधिकार नहीं मिल सकते। परसों हमने 26 नवंबर को संविधान दिन सत्ता में बैठी हुई है। ये सरकार कामगार कर्मचारी विरोधी सरकार है, किसान विरोधी सरकार है, और जब तक ये किसान कामगार विरोधी सरकार सत्ता में रहेगी कामगार कर्मचारियों के हक और अधिकार नहीं मिल सकते। परसों हमने 26 नवंबर को संविधान दिन मनाया, जिस संविधान ने हमको समान काम समान वेतन का अधिकार दिया, जो सर्वोच्च न्यायालय ने भी इसकी पुरजोर सिफारिश की। उसके बावजूद भी ये सरकार अगर संविधान को नहीं मानती, कामगार किसानों के अधिकारों को नहीं मानती, उनके हक और अधिकार नहीं देती, तो इस सरकार को सत्ता में रहने का नैतिक अधिकार नहीं है। और सरकार अगर गद्दी नहीं छोड़ती है तो सरकार ने ये नहीं भूलना चाहिए कि आने वाले 2024 में जो इलेक्शन होने वाले हैं, इस देश का कामगार कर्मचारी संगठित होकर इस सरकार को, मजदूर विरोधी सरकार को सत्ता से हटा देना चाहता है। युवराज जी, एक मिनट आपकी बात काट रही हूँ। जहाँ तक आपने बात की है संविधान की, बाबा साहब ने तो सभी को समान हक का अधिकार दिया है। महिलाओं के लिए बाबा साहब लड़े हैं, तो महिला आज यहाँ तक आई है कि ऊंची पदवी पर जाके बैठी है। लेकिन क्या सही मायने में महिला सुरक्षा कायदा जो पारित हुआ है, क्या सही मायने में महिलाओं पर लागू हुआ है? बिल्कुल नहीं हुआ है। महिलाओं के लिए बहुत पहले से और विशेष तौर पर कम्युनिस्ट पार्टी के अंतर्गत चलने वाली जो भारतीय महिला फेडरेशन है, इन्होंने करीबन 25 साल पहले ये बिल संसद में उन्होंने लाया, लेकिन ये सरकार ने अभी तक उसको मंजूर नहीं किया था। चूंकि अभी ये 5 राज्यों के चुनाव होने वाले हैं, इसलिए इस सरकार ने उस महिला विधेयक को लाया, नाम बदल करके लाया, और अब ये जब मंजूर हो गया तो ये सरकार उसको 10 साल के बाद उसका अमल करने की बात कर रही है। ये बिल्कुल अनुचित है। जब कोई भी विधेयक पास हो जाता है तो उसकी अमल बजावनी तुरंत शुरू हो जाती है, लेकिन ये मोदी सरकार दिखाने के लिए कुछ करती है, निर्णय कुछ लेती है और उस पर अमल नहीं करती है। मोदी सरकार ने आज तक कभी कोई सच बोला नहीं है, जो बोला है उसके उल्टे काम किया है। मोदी सरकार ने कामगारों के जो कायदे थे उसको भी बदल दिया है और मालिकों के समर्थन में 4 श्रम संहिता को उन्होंने लाया है, और उन श्रम संहिता का हम लोग विरोध करते हैं। अगर वो श्रम संहिता लागू हो जाएगी
तो इस देश के मजदूरों को, कामगारों को, कर्मचारियों को अपने हक के लिए आवाज़ उठाने का अधिकार भी नहीं रहने वाला है। ऐसी कामगार कर्मचारी विरोधी सरकार मोदी सरकार है, ये शिंदे सरकार है, जिसका हम विरोध करते, निषेध करते हैं। यहाँ पे देखा जाए तो विधायक, सांसद यहीं पे जाना आना करते हैं, लेकिन क्या उनको ये जनता दिखती नहीं है, महिलाएं दिखती नहीं, जहाँ छोटे छोटे बच्चे लेके यहाँ पे आते हैं अपने मांगे पूरी करने के लिए, अधिकार पाने के लिए। ऐसा क्यों होता है कि जनता को अपना हक के लिए यहाँ आना ही पड़ता है? कि सही मायने में मोदी में लगता है आपको महिला सुरक्षित है? या ठिकाणी अंगणवाडी बालवाडी कृती समितीच्या वतीनं मोर्चा आयोजित केला आहे। या मोर्चाचा मुख्य उद्देश हा आहे की ज्या ठिकाणी 18 फेब्रुवारीला ज्या मागण्या मंजूर झाल्या होत्या, ग्रॅज्युइटी, पेन्शन, त्याच्यानंतर मोबाईल आणि ज्या बालवाडी ज्या मिनी अंगणवाडीच्या कार्यकर्त्या आहेत त्यांना अंगणवाडीत रूपांतर, ह्या 4 मागण्या महिला बालकल्याण सभापती आदिती तटकरे यांनी ह्या मागण्या मंजूर केल्या होत्या। परंतु आतापर्यंत मी 28 फरवरीच्या याच्यामध्ये निवेदनामध्ये होते, त्या ठिकाणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महिला बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा हे त्या ठिकाणी होते आणि त्या ठिकाणी त्यांनी मंजूर केलं होतं 115 कोटी मोबाईलसाठी त्यांनी मंजूर केले होते। आतापर्यंत त्यांनी ते मोबाईलचे पैसे आमच्या अंगणवाडी कार्यकर्ते आणि मदतनीसच्या खात्यामध्ये जमा केले नाही। मिनी अंगणवाडीचं रूपांतर अंगणवाडीमध्ये करून देतो असं त्यांनी सांगितलं, ते सुद्धा झालं नाही आणि ग्रॅज्युइटीचा प्रश्न सुद्धा मिटला नाही। आणि महत्त्वाची आमची मागणी अशी होती की पेन्शन जेवढा पगार आहे त्याच्या निम्मे पेन्शन आम्हाला मिळावं आणि ती सुद्धा मागणी सरकारने 28 फेब्रुवारीला मान्य केली होती। त्या 4ही मागण्या आतापर्यंत त्या मंजूर झाल्या नाही आणि परत जे आमचं मानधन आहे, आम्ही त्या ठिकाणी 1,500 मानधन अगोदरच्या सरकारनं ज्या होत्या महिला बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर त्यावेळेस आम्हाला मंजूर केलं होतं आणि भूतोड़ भविष्यती सरकार बदललं, त्यामुळे आम्ही 28 फरवरीला 1,500 का होईना म्हणून आम्ही तुटपुडं मानधन कार्यकर्ते आणि मदतीला घेऊन आम्ही त्या ठिकाणून मोर्चाला स्थगिती दिली आणि त्यांना सांगितलं होतं की समोर आम्ही या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्या आणि मदतनीस भगिनींच्या मागण्या, म्हणजे महत्त्वाची मागणी आहे आमची मानधनवाढीची, ती मानधनवाढीची मागणी समोर जर मंजूर झाली नाही तर येणाऱ्या 24 याच्या सालामध्ये जे काय आहे ते तुम्हाला दिसणार आहे। कारण महिला अशी शक्ती आहे, महिला असं वरदान आहे, तिने जे ठाणलं ते निश्चित करते। म्हणून आम्ही सरकारला हे करतो, आम्ही चेतावणी देतो। या 30/11/2023च्या मोर्चामध्ये आम्ही चेतावणी देत आहोत की या ठिकाणी आम्ही आणि त्यानंतर आमच्या काही जिल्ह्याच्या मागण्या आहेत। जो निधी आला होता मार्चला, जो निधी आला होता तो निधी मार्चमध्ये एका दिवसातच निधी होतो आणि तो डायव्हर्ट होत नाही, त्याच्यामुळे तो परत गेला होता। आणि आता आलेला निधी काही ठिकाणी मॅडम, काही ठिकाणी शिबीचे पैसे बरोबर जमा झाले नाही, कोणाचे शाळेचे पैसे बरोबर जमा झाले नाही, कोणाचा साधील खर्च येतो तो बरोबर जमा झाला नाही। ह्या उर्वरित ज्या जिल्ह्याच्या मागण्या आहेत आणि त्या मागण्या गेल्या मागच्या मोर्चामध्ये आम्ही या ठिकाणी आलो, त्या मागण्याचं काय झालं त्या विचारण्यासाठी आणि जे आमचे गेलेले पैसे काय झालं, त्या पैशाचं काय झालं ते मागण्यासाठी आणि समोरची 4 तारीख, येणारी 4 डिसेंबर जी तारीख आहे, आम्हाला ती अशी तारीख आहे भूतोड़ भविष्यती, अशा प्रकारच्या 4 तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असा आंदोलनाचा संप पुकारला जाणार आहे। त्या ठिकाणी आम्ही काही पाहणार नाही, घर पाहणार नाही, मुलं पाहणार नाही, पती पाहणार नाही, संसार पाहणार नाही। आम्ही या ठिकाणी एक रूपीने सर्व महाराष्ट्रातल्या बाया संपावर जातील ही मी या ठिकाणी सरकारला चेतावणी देते आणि त्यांनी या ठिकाणी सरकारने लक्ष द्यावं एवढ्याच या ठिकाणी मी बोलू इच्छिते। जय भीम, जय महाराष्ट्र। जैसा कि सबको पता है अपने देश की राष्ट्रपति डॉक्टर मुर्मू मैडम एक महिला है
महिला के बिना यह समाज सोच ही नहीं सकता। अब देखना है कि राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू मैडम महाराष्ट्र के दौरे पे देखना है कि महिलाओं की जो समस्या है वो सुलझती है कि उलझती है। इन्होंने ये भी इशारा दिया है कि आने वाले 4 दिसंबर को ये महाजन आक्रोश मोर्चा निकालेंगे, बेमुदत काम बंद आंदोलन। SNS न्यूज चैनल से मैं सीमा आम्रपाली के साथ।